मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी दिवस, कधीही न भरून येणारी जखम, तरुणांचं मन, मेंदू आणि मनगट बळकट करणाऱ्या या धुरंधराच्या चरणी कवी कलशांबरोबर मैत्री झाली आणि ही मैत्री इतिहासामध्ये अजरामर झाली। या तुळापूर गावचं मूळ नाव नागरगाव, ते तुळापूर कसं पडलं याचा इतिहास मोठा रंजक आहे। गैरसमजुतीचे आणि बदनामीचे शिंतोडे त्याच्यावर उडवले गेले, परंतु सत्य कधी लपत नाही, ते तकलादू पडदे फाडून बाहेर येतं। रक्षक सर्जा, स्त्री सन्मानक, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजचा जय असो। गड्यांनो, मराठ मातीत जन्मल्याचं पांग जर फेडायचंच असेल तर डोळे मिटण्याआधी रायगडावरील शिवसमाधी व तुळापुरातील शंभू समाधीवर माथा अवश्य टेका। जय शिवराय मंडळी, डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, महाराष्ट्राच्या मातीने स्वराज्यामध्ये जसे आनंदाचे क्षण पाहिले तसंच दुःखाचा डोंगरही पचवला। छत्रपती संभाजी महाराजांची हत्या हा मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी दिवस, कधीही न भरून येणारी जखम। त्यांची हत्या ज्या ठिकाणी झाली या तुळापूर या गावी आज आपण आलो आहोत आणि महाराजांना जिथे अग्नी देण्यात आला त्या वडू या गावात पण आपण जाणार आहोत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा। चला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात हे स्वराज्य सहजरित्या गिळंकृत करता येईल असं समजून औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आला। औरंगजेबाचं हे धाडस बघून सिद्धी, पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि कुतुबशाह हे सगळे पुढे सरसावले, परंतु या सगळ्यांना सलग 9 वर्ष लढा देत त्यांना तलवारीचं पाणी पाजण्याचं काम हे छत्रपती संभाजी महाराजांनी केलं। छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन इतिहास, वर्तमान आणि भविष्य काळातील तरुणांचं मन, मेंदू आणि मनगट बळकट करणाऱ्या या धुरंधराच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आपण आज आलो आहोत। छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीतून आग्र्याहून सुटले तेव्हा त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव शंभूराजांना कृष्णाजी पंतांकडे मथुरेस ठेवले। तिथे असताना त्यांची कवी कलशांबरोबर मैत्री झाली आणि ही मैत्री इतिहासामध्ये अजरामर झाली। औरंगजेबाच्या कैदेत असताना त्यांनी मृत्यूला कवटाळणं पसंत केलं, परंतु त्यांनी औरंगजेबासमोर गुडघे टेकले नाहीत। त्या कवी कलशांची समाधी या तुळापूर ठिकाणी आहे। मंडळी, हा आहे भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांचा त्रिवेणी संगम।
ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील त्यांच्या संभाजी या पुस्तकात म्हणतात की या तुळापूर गावकऱ्यांचं भाग्य मोठं की जिथे शिवरायांचा पुत्र शंभूराजे चिरनिद्रा घेत आहे। या समाजकंटकांनी काही वर्षापूर्वी तुकाराम महाराजांच्या गाथा या इंद्रायणी नदीत बुडवल्या, परंतु इंद्रायणी मातेने नंतर त्या वरती आणून दिल्या। तसंच शंभूराजांच्या पराक्रमाची गाथा ही काळाच्या डोहामध्ये अशीच बुडवली गेली। गैरसमजुतीचे आणि बदनामीचे शिंतोडे त्याच्यावर उडवले गेले, परंतु सत्य कधी लपत नाही, ते तकलादू पडदे फाडून बाहेर येतच। आणि ज्या दिवशी शंभूराजांचा खरा इतिहास समोर येईल त्यावेळी देहू आळंदी सारख्या या तुळापूर गावी सुद्धा यात्रा भरतील। जय शिवराय। या तुळापूर गावचं मूळ नाव नागरगाव, ते तुळापूर कसं पडलं याचा इतिहास मोठा रंजक आहे। आदिलशहाचा सरदार मुरार जगदेव आणि शहाजीराजे यांचा इथे एकदा तळ पडला होता। तेव्हा त्यांना हत्तीची तुळा करण्याची इच्छा झाली। तेव्हा त्यांनी शहाजीराजांनी त्यावर एक जालिम उपाय काढला की एका होडीमध्ये हत्तीला उभं केलं आणि जेवढी होडी खाली बुडली तिथे खून करण्यात आली आणि तेवढ्या वजनाचं सोनं नाणं हे दान करण्यात आलं। त्यामुळे तेव्हापासून इथे तुळा झाली म्हणून या गावचं नाव तुळापूर असं पडलं। छत्रपती संभाजी महाराजांची कैद ते हत्या, दुर्दैवी शेवट या घटना कोणाच्याही मनाला हेलावणाऱ्या आहेत। आपल्या देशासाठी, धर्मासाठी आणि मातीच्या अभिमानासाठी मृत्यूला मिठी मारणाऱ्या ह्या मर्दाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी या शक्तीस्थळाकडे शिवशंभू भक्तांचा ओढा वाढला आहे। तसेच समाधी परिसराचेही रूप आता पालटत आहे। धर्मवीर न्यायशास्त्र गोविंद, धर्मरक्षक सर्जा, स्त्री सन्मानक, स्वराज रक्षक, छत्रपती संभाजी महाराजचा जय असो। छत्रपती संभाजी महाराजचा विजय असो। ओम नमो पते हर हर महादेव। ओम नमो पते हर हर महादेव। अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। अरे या रक्त रक्त दिलंय काय? जय जिजाऊ जय शिवराय। रक्त रक्त दिलंय काय? जय जिजाऊ जय शिवराय। जय शिवराय। जय शिवराय। या तुळापूर गावाला ऐतिहासिक महत्व तर आहेच, परंतु धार्मिक महत्वही तितकंच आहे। हे आहे संगमेश्वराचं मंदिर। अतिप्राचीन मंदिर हे 16व्या शतकातलं मंदिर आहे। याचा शहाजी महाराजांनी जीर्णोद्धार केला होता आणि शिवाजी महाराज एकदम लहान असताना सुद्धा जिजाऊंना घेऊन या ठिकाणी आले होते आणि असं सांगितलं जातं की जिजाऊंच्या हस्तेच या मंदिराचं उद्घाटनही झालं होतं। चला तर आपण हे पाहूया संगमेश्वर मंदिर। तुळापूर येथील संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर मायमाऊलींच्या हातचा रानमेवा खाऊन आपली पावले वळतात वडू बुद्रुककडे। वडू बुद्रुक या ठिकाणी संभाजी महाराजांची दुसरी समाधी आहे, जिथे त्यांना अग्नी देण्यात आला। छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली त्या ठिकाणी तुळापूरला आपण आता जाऊन
वडू बुद्रुक या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना अग्नी देण्यात आला। त्याच्या पश्चात त्यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी या ठिकाणी समाधी वृंदावन बांधलं। त्याच्या शेजारी त्यांचे परम मित्र कवी कलश यांची ही समाधी आहे। चला तर मग आपण या समाधीच्या स्थळी नतमस्तक होऊया। शंभूराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी या ठिकाणी समाधी वृंदावन बांधले। या सर्व गोष्टी संभाजीराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांच्या डोळ्यादेखत घडल्या हे विशेष। समाधीस्थळा शेजारीच शंभूराजांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग एका चित्रदालन स्वरूपात उभारण्यात आले आहेत। आग्रा येथे शिवरायांनी जे बाणेदार वर्तन केले त्याचा तेजस्वी संस्कार शंभूराजांच्या बालमनावर झाला। बुधभूषण ग्रंथातील रचना सांगताना शंभूराजे पन्हाळा किल्ल्यावरून स्वराज्याच्या सीमांची पाहणी करताना पिता पुत्र, जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी समुद्रात सेतू बांधताना मावळ्यांना प्रेरणा देणारे शंभूराजे, गोव्यामध्ये मांडवी नदीला पूर आल्यावर स्वामिनिष्ठ खंडोबल्लाळ शंभूराजाची पुरातून सुटका करतात तो क्षण, शंभूराजांच्या हत्येनंतर सरसेनापती संताजीराव घोरपडे औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून आणतात तो क्षण, शंभूराजे आणि तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज, आजचा पालखी सोहळा हा या दोन महापुरुषांच्या इच्छाशक्तीचा आविष्कार आहे। सुप्रसिद्ध इतिहास संशोधक वासी बेंद्रे यांनी 1939 मध्ये हे समाधी स्थळ शोधून काढले। छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने क्रूर हत्या केल्यानंतर त्यांच्या शरीराचे अवयव इतस्ततः फेकले होते। ते मोठ्या धाडसाने या वडू गावातील ग्रामस्थांनी गोळा केले आणि त्यांच्यावरती अंत्यविधी केला। त्याच शिवले आणि देशमुख परिवारातील वीरांचं हे स्मारक या ठिकाणी उभं केलेलं आहे। आज आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या दोन्ही समाध्या तुळापूर आणि वडू बुद्रुक या दोन्ही ठिकाणी भेट दिली। छत्रपती संभाजी महाराज शूर तर होतेच, परंतु हातात लेखणी घेऊन त्यांनी बुधभूषण आणि नायिका भेद असे ग्रंथही लिहिले। त्यांच्या कागदपत्रावरून न्यायनिवाड्यांवरून छत्रपती संभाजी महाराज हे लोककल्याणकारी राजे होते हेही आपल्याला लक्षात येतं। मंडळी, आयुष्यामध्ये एकदा तरी रायगडावरची शिवसमाधी आणि तुळापूर मधली संभाजीराजांची समाधी येथे नक्की नतमस्तक व्हा। आणि हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।